सर हॉस्पिटलतर्फे मेडिसिन विवेकानंद रुग्णालयाच्या वतीने गेली 20 वर्ष या आषाढी वारीमध्ये वैद्यकीय सेवा तिथल्या वारकऱ्यांसाठी दिली जाते आणि या सेवेमध्ये औषधांची तर वारकऱ्यांना सेवा देतोच, त्याच्यासोबतच अन्यही काही ऐनवेळी जर काही उपचार करावे लागले तर तीही व्यवस्था या पथकामध्ये असते। आणि आमच्या पूर्वीच्या अनुभवामध्ये सुमारे आत्तापर्यंत एक 10 वारकऱ्यांचे तरी आम्ही तात्काळ जे तिथं उपचार करणं गरजेचे असतात, गंभीर काहीतरी घडू शकतं, परंतु तिथं आम्ही उपचाराला उपलब्ध असल्यामुळं आणि ते उपचार देऊ शकल्यामुळं अशा एक 10 वारकऱ्यांचे तरी आम्ही प्राण वाचवू शकलो। आणि या अशा पद्धतीनं वारकऱ्यांच्या सेवेच्या माध्यमातूनच पांडुरंगाची आमच्या मनामध्ये असलेली भक्ती ही आम्ही या पद्धतीनं अभिव्यक्त करत असतो। धन्यवाद। ही आमचे 10 दिवस हा आमचं पथक तिथे असणार आहे। या पथकामध्ये 9 सध्या कर्मचारी आहेत, त्याच्यामध्ये डॉक्टर्स आहेत, पॅरामेडिकल स्टाफ आहे, नॉन मेडिकल आहे, आमचे एक चालक आहेत। गेली 20 वर्ष अखंडपणे या पथकामध्ये चालक म्हणून सहभागी झालेले आहेत। आता सर्वसामान्यपणे पेन किलर्स असतात, टेम्परेचर येणं, सर्दी, खोकला, अंगदुखी अशा प्रकारचे असतात ही औषधं सर्वसामान्यपणे वाटण्यासाठी। काही त्वचा रोग झालेले असतात, त्वचेचे काही विषय होतात त्यासाठी तर औषध असतात आणि याशिवाय काही इमर्जन्सीसुद्धा ड्रग्ज आम्ही तिथं सोबत ठेवलेले असतात। म्हणून मी जे सांगितलं की आम्ही अशा काही अवघड प्रसंगामध्ये वारकऱ्याचे प्राणसुद्धा वाचवू शकलो, असं सुद्धा घडलेलं आहे। सर आज विवेकानंद हॉस्पिटलतर्फे पंढरपूरच्या वारीसाठी मेडिसिन आणि औषध साहित्य जात आहे। किती वर्षापासूनची परंपरा आहे, काय सांगाल? मला इथे या कार्यक्रमाला आल्यानंतर असं कळालं की हे रुग्णालयातर्फे वारीसाठी जी वैद्यकीय सुविधा म्हणून हा रथ चालवला जातो याचं हे 20वे वर्ष आहे। रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानली जाते आणि त्यात वारकऱ्यांची सेवा करायला मिळणं हा एक अहोभाग्याचा क्षण आहे। या रुग्णालयाने ही सेवा निरंतरपणे 20 वर्ष चालवली, हे 20वे वर्ष आहे। अशी सेवा निरंतरपणे अखंडपणे चालू राहावी आणि हा वारसा, हा वसा पुढच्या पिढीला मिळावा असं मला वाटतं।